चला, आपल्या या शोभायात्रेमध्ये खूप सुंदर असं नियोजन केलं. चांगले भजन श्रीकृष्ण महाराजांचे म्हटले, त्याबद्दल त्यांचं सुद्धा स्वागत. काय नाव आहे तुमचं? विद्याताई गवारे, त्यांचं सुद्धा स्वागत द्या. मी अध्यक्ष माननीय श्री आशिषभाऊ कांडकर यांना विनंती करतो, आपल्या स्वहस्ते हा विडा द्यावा अशी मी आपणाला विनंती त्याच्या हातात करतो. हां, त्यानंतर ब्राह्मणवाडा गोविंद, ब्राह्मणवाडा थडी, मानसी रमेशरावजी पेटे, मालाती चडस, शकुंतलाबाई वासनकर आणि आपण सुद्धा आपला विडा या टकण्यावरून घेऊन जावावा अशी आपणाला विनंती करतो. दंडवत करून यामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्या ज्या काही गवळणी आहे अत्यंत सुंदर असं म्हटल्याबद्दल ब्रह्मगडा थडी टाळ्यांच्या गदात आपण त्यांचं स्वागत केलं. टाळ्या आलं. आपण सांगावं घोडा नाचावं, आपण सांगावं घोडा नाचावं अशी पद्धत आपल्या तिथे. मी आमचे प्रवीण भाऊ सातपुते यांना विनंती करतो, आपल्या स्वहस्ते हा विडा द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. प्रवीण भाऊ सातपुते अनोडा ऐकून थोडा. त्यानंतर ब्राह्मणवाडा गोविंदपूर या ठिकाणचं भजनी मंडळ हे सहभागी होतं आणि म्हणून मी किशोरभाऊ गोंडाने यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं, आपला सुद्धा विडा या ठिकाणावर घेऊन जावा अशी आपल्याला विनंती करतो. गोविंदपूर यांना हा विडा द्यावा अशी आपल्याला विनंती करतो. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं. टाळ्या. एका दर्शनाने होईल जीवाचा उद्धार. जग चराचरी तोची जीवा संजीवनी देतो. दत्त नाम मुखे भेदा दुःख भक्तांचे हरितो. माता टेकता मावरी होईल सुखाचा संचार. श्री दत्त अवतार तो युगाचा आधार. त्याच्या एका दर्शनाने होईल जीवाचा उद्धार. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या त्या वचनाप्रमाणे तर पंचकृष्णाला नमन करून सर्वप्रथम गुरुवर्य आचार्य परमपूज्य महंत श्री वैरागी बाबा, धर्मरक्षक विनय मुनी पंजाबी उर्फ आमचे वैरागी बाबा यांच्या अटक परिश्रमातून आणि समस्त पंचक्रोश येथील सर्व चक्रधर भक्त सद्भक्त तसेच गावकरी मंडळी सर्वांच्या अटक परिश्रमाने आज पंचकृष्ण सभात प्रबोधन व्याख्यानमाला महानपंथीय भव्य मेळावा असा या हातुर्णा गावामध्ये पार पडत आहे. सर्वांचं विशेष सहयोग या कार्यक्रमाला लाभलेला आहे. असं वाटत होतं की सर्व हातुर्णा गावात मानभावपंथी आहे. त्याला कारण आहे बाबा आमच्या वैरागी बाबांचं प्रेम, की निस्वार्थ सेवा आणि सर्व भक्तांचं बाबावर असणारा विश्वास या सर्व तत्वज्ञानातून आज मेरे चक्रधरमध्ये श्याम हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वांना माहीत आहे की मेरे चक्रधरमध्ये श्याम हरियाणा, पंजाब, गुजरात, दिल्ली त्यानंतर या मेरे चक्रधरमध्ये श्यामची सुरुवात बाबांनी 8 वर्षापूर्वी या अमरावती जिल्ह्यामधून झालेली आहे आणि आज याची ख्याती संपूर्ण भारतभर झालेली आहे. पुणे
वरुड तालुक्यात पाहला, कोणी चांदूरबाजार तालुक्यामध्ये पाहला, कोणी परतवाड्यात तालुक्यामध्ये पाहला, कोणी अचलपूरमध्ये पाहला, कोणी नानोरीला पाहला, कोणी सोनोरीला पाहला. तर बघता बघता आपल्याला चक्रधरमध्ये श्याम या भजन संध्याचे 1000च्या वर झालेले भजन संध्याचे कार्यक्रम झालेले आहे. आणि इथेही बाबाचा हा समाज बोलवण्याचा कार्यक्रम असतो. तिथे अखेरच्या दिवशी बाबा आपल्या प्रेमाने आणि सौइच्छेने आम्हाला आमंत्रित करतात. म्हणून मी आत्ताच आमच्या वैरागी बाबा आणि सर्व पंचक्रोशीतील भक्त गावकरी मंडळीचं पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. एक वेळा म्हणतो चक्रधर बाबांचा जय करावा. पंथात पंत महानुभाव पंत हा खरा पंत सर्वज्ञाचा. पंथात पंत महानुभाव पंत हा खरा पंत सर्वज्ञाचा. शिकवण त्यांची या जीवाला नाश करा अज्ञानाचा. अज्ञानी हा जीव मुळातच भक्तिमार्ग नाही कळला. अधोगतीने पडला येऊन अधोगतीकडे वळला. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं तत्वज्ञान आणि 16.5 तीर्थक्षेत्रापैकी या अमरावती जिल्ह्यामधून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं सर्वात जास्त वास्तव्य महास्थान काशी हे महान भाऊपंतांचे 800 वर्षापूर्वीचे महास्थान या अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. अमरावती जिल्हा खरोखरच भाग्यवंत जिल्हा आहे. इथले स्त्री पुरुष खरोखर भाग्यवान आहे. अमरावती जिल्हा म्हणजे आमच्या गोकुळचे गिरधारी आमचे द्वारकाधीश यांची सासुरवाडी. म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये जन्म घ्यायला पुण्य लागतं. इथे कोण्याही माणसाचा जन्म नाही होती अमरावती जिल्ह्यामध्ये. आणि या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं या 30 जिल्ह्यापैकी तर खरोखरच अमरावती जिल्हा हा सुख संपन्न आहे. इथे काय अशी प्रभूंची देवाची लीला आहे की लीला तेरी तूही जाणे. या जिल्ह्याला गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे अनेक संत या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. महानुभावांची काशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सर्वप्रथम जे आले तर या अमरावती जिल्ह्यामध्ये आले. म्हणून या अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही 10 वर्षापासून बघतो की आमच्या बाबांनी असं काही प्रेम निर्माण केलं की या महानुभाव पंथाच्या भजन संध्येचं गावोगावी याचं चिंतन केलं जातं की बाबा रे की या गावामध्ये खरोखर आजपर्यंत असा कार्यक्रम झाला नाही. जे आमच्या वैरागी बाबांनी जे घडवून आणलं ते लोक खरोखरच आचर करतात. याला एकच कारण आहे, याला आहे तुम्हा लोकांचं प्रेम आणि परमेश्वराचं सहाय्य, परमेश्वरांची कृपा. हे या 2 गोष्टीशिवाय नाही होऊ शकत. या 2 गोष्टीशिवाय हे शक्यच नाही आहे. तुम्हा लोकांचं सहयोग, तुम्हा लोकांचं प्रेम असल्याशिवाय एवढं कोणी इथे जुटूच शकत नाही. आणि परमेश्वराचं सहाय्य असल्याशिवाय आपण बघतो की बाबाच्या कार्यक्रमाच्या वेळेस आभाळ येतं, गडगडाट होतं, विजेचा कडकडाट होता, मात्र पाणी नाही येत. हे खरोखरच एक आमच्या बाबाच्या इथं नामस्मरणामध्ये काय एक देवाचं सहाय्य आहे की लीला तरी तुही जाणे. खरोखरच भक्त हो अशा या साधू महात्म्यांचा खरोखरच या पंथाचा गर्वाने आमच्या वैरागी बाबांचं नाव पंथामध्ये आदराने घेतले जातं. गुजरातपर्यंत आमच्या बाबांचे गुजरातपर्यंत आम्ही वापीला खूप मोठा असा कार्यक्रम केला डिसेंबर महिन्यात. आमच्या बाबांची कीर्ती द्या वापीपर्यंत. बाबांचेच गुरुवर्य पंजाबी बाबांचं अंकुनेरकर बाबांचे खूप मोठा भव्य दिव्य कार्यक्रम झाला. ज्या कार्यक्रमाला 1 लाख पब्लिक तिथे उपस्थित होती. खरोखरच त्या 1 लाख पब्लिकमध्ये तिथल्या कार्यकर्त्यांनी, तिथल्या साधू संतांनी सुद्धा आमच्या बाबांचं तिथे नाव घेतलं की अमरावती जिल्ह्यामध्ये महानुभाव पंथाची ध्वजा आमच्या वैरागी बाबांनी खूप दूरवर पोहोचलेली आहे. आणि हे सत्य आहे भक्त हो की बाबांनी खरोखरच ही ध्वजा ज्या गावामध्ये 2 घर आहे अशा गावामध्ये वास्तविक पाहता
एखाद्याने म्हटलं असं, एखाद्या साधूने म्हटलं असतं, हो इथे 2 घर आहे बाबा, इथे कशाला कार्यक्रम घ्यावा लागते हो, इथे काय कार्यक्रम घेऊन आपल्याला काय फायदा होईल. पण नाही, आमच्या बाबाचं म्हणणं आहे की नाही बाबा, ते 2 घरं जरी असाल पण तिथे जे हजारो लोक राहतात, जरी अन्य असेल तरी बिचारे ते परमेश्वराचे जीव आहे, त्यांना बी आनंद व्हावा, त्यांच्या बी गावामधून अशी दिंडी निघावी, तिथे अन्नदान ज्ञानदानाचं कार्य व्हावं. म्हणून आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की कोणी चांबार कुंभार असो मातंग महार, सर्वांना समान अधिकार सांगे देव चक्रधर. खरोखरच त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या वचनानुसार आमचे बाबा वागतात. बाबांचा जन्मच या पंथासाठी झालेला आहे असंही म्हणायला हरकत नाही. आम्हाला कितीतरी जन्म घ्यावं लागेल तेव्हा आम्ही बाबासारखे साधू बनू की नाही बनू याचं बी काही गॅरंटी नाही आहे. म्हणून मेरे चक्रधर मेरे श्यामला सुरुवात होत आहे. घेऊन येत आहेत आमच्या मेरे चक्रधर मेरे श्याम या भजन संध्याच्या गायिका दीक्षाताई. एक वेळा भक्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा जय करायला हवा. भगवान श्री चक्रधर स्वामी की. घेऊन येत आहेत आमच्या सारेगमाच्या एपिसोडच्या गायिका दीक्षाताई. महान बहुपंथाचे पहिले होता द्वारकाधीश महाराज. त्यांच्या या आरतीने सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. भरगच्चा असा सभामंडप भरलेला आहे. घेऊन येत आहेत मेरे चक्रधर मेरे श्याम या भजन संध्याच्या गायिका दीक्षाताई. एक सुंदर असं चक्रधर भजन. एक वेळा चोरीची आरती वसले की पाऊस जार, लई पवित्र रिद्धपुर, लई पवित्र रिद्धपुर. राऊड माझी आई राऊड माझा बाप, रिद्धपुराची महिमा वर्णता, दुःख जाईल आपोआप, दुःख जाईल आपोआप. जिकडे जावे तिकडे मठ, तिथे अनुसरले माई मठ, स्वर्गाहुनी सुंदर गुंडमाचा राजमठ. एक एक स्थानाकरिता, एक एक स्थानाकरिता, नष्ट होईल तुमचे पाप, रिद्धपुराची महिमा वर्णिता, दुःख जाईल आपोआप. लय पवित्र नगरी माझ्या श्रीप्रभूची काशी, कलियुगाची ती वाराणसी. जन्मोजन्मीचे पाप तुमचे माझा गोविंद करील माप, रिद्धपुराची महिमा वर्णिता, दुःख जाईल आपोआप. अशा आमचे श्रीप्रभू बाबांचं रिद्धपूर खरोखरच पवित्र आहे. घेऊन येत आहेत आमचं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं सुंदर असं एक भजन आमच्या दीक्षाताई. एक वेळा टाळ्यांचा गडगडाट करावा आपल्या दीक्षाताईसाठी. सतत 10 वर्षापासून अथक मेरे चक्रधर मेरे श्याम या भजन संध्यामध्ये आणि या अमरावती जिल्ह्यामध्ये तर आमची पूर्ण ओळख झालेली आहे. कोणाचं नाव काय आहे, आमचे भूषण मास्टर ढोलक मास्टर तर पूर्ण पंथीवाले ओळखतात. खरोखरच असं वाटतं की आमच्या भूषणदादाचे ढोलक म्हणजे जणू संगीतकार राम कदमच्या ग्रुपमधले ढोलक आहे.
आमचे पियानो मास्टर मोनू, कीबोर्ड मास्टर आमचे सतीश दादा, आमचे आशिष, तुषारजी आणि राधाकृष्ण, सुदामा अशी झाकी, नयनरम्य झाकी या सर्व कलाकारांशी आमचं हे कार्य चालू आहे बाबा. हे तुम्हा भक्तांमुळे घेऊन येत आहेत. मेरे चक्र दरम्यान श्याम या पार्श्वगायिका दीक्षात आहे. हृदय मंदिरी तुला स्मरुनी
गायकांची वाट बघत आहे. तसे विशालजी सर्वांना परिचित झालेले आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. प्रत्येक भक्ताला आणि प्रत्येक महानुभावपंताच्या घरी यूट्यूब चॅनलच्या द्वारे विशालजींचे गाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत भक्त वाजवतात. कोणी प्रवासामध्ये, कोणी सकाळी घरी, कोणी शेतामध्ये. एका शेतामध्ये आम्ही गेलो. शेतवाला मस्त आपला मळ्यावर बसून कैवल्याचा दाणी माझा चक्रपाणी मस्त गाणे वाजवत होता. आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये गवडी लोक गाडी म्हशी चालता चालता मस्त विशालजींचे गाणे ऐकतात. म्हणतात, दादा आम्हाला बाबांनी आमचा योग 2-4 वर्षापासून अमरावती जिल्हा तर झाला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण आमच्या बाबांनी सुरुवात केलेली आहे. मी आमंत्रित करतो. श्याम जी किसी को ताज देते हैं तो किसी को सरताज देते हैं. श्याम जी किसी को ताज देते हैं तो किसी को सरताज देते हैं. लेकिन जब बारी आती है छप्पड़ फाड़ कर देने की तो विशाल जी की जैसी आवाज़ देते हैं. विशाल जी की जैसी आवाज़ देते हैं. तिसरी एचएम ही कृणाल अशा असंख्य कंपनीमधून आपली एक आगळी वेगळी वेळ तयार करणारे आणि सोनू निगम, सुरेश वाटकर, अनुराधा पडवाल यांच्यासोबत पार्श्व गायनाची सुरुवात करणारे नागपूरचे सुप्रसिद्ध गायक भजन सम्राट, ज्यांना महानुभावपंथामध्ये भजन सम्राटाच्या नावाने ओळखले जाते असे आमचे विशाल जोगदेव. एक वेळा विशालजींचं स्वागत करा टाळ्या वाजवून. या 1 महिन्याच्या आधी अनुराधा पडवालसोबत सुंदर अशी अमृतवाणी आलेली आहे, जे लाखो लोकांनी सर्च केली. किती वर्णव मी महिमा प्रभूची, साक्षात दिशे मज मूर्ती गुंड माझी. मी आमंत्रित करतो विशालजींना. टाळ्या थोड्या कमी वाजल्या बाबा. टाळ्यांचा गडाडा व्हायला पाहिजे. टाळ्याशिवाय मजा नाही आहे. टाळ्याला काही पैसे लागत नाही. टाळीला टाळीने देव बी खुश होते आणि आमचे कलाकार बी खुश होतात. म्हणून एक वेळा जोड्यानं टाळ्यांचा गडगडाट होते. आज आपल्या भावाची चक्रधर भावाची स्तुती करण्याकरता आलेले आहे. आमंत्रित करतो विशालजींना. वक्त हुआ प्यारे, चलो मिलजुल गए सारे, लगाओ कृष्ण के नारे, मिट जाए पाप ये सारे. गिरधारी बैठे सिंहासन पर, पूजा करो सभी मिलकर, फूलों के हार तुरे गजरे, चढ़ाओ मोहन को प्यारे. बोल गोपाल कृष्ण भगवान की. दोनों हाथों पर करते, सभी लोग दोनों हाथों पर जो बाबा से प्यार करते हैं. बोल गोपाल कृष्ण भगवान की. बोल जगधर भगवान की. सर्वप्रथम तो यहाँ उपस्थित सभी मान्यवरों को, सभी अतिथिगणों को और सभी जितने भी यहाँ पर भक्तगण बैठे हैं उनको मेरा सादर दंडवत प्रणाम. एक बार जोर से तालियां हमारे बाबा के नाम होनी चाहिए, वैरागी बाबा के नाम, कि जिनके माध्यम से आज ये प्रोग्राम हो रहा है. और सही में मेरे गुरु और मेरे बड़े बंधु हैं वो, जिनके माध्यम से हम लोग ये सारी भक्ति यात्रा शुरू करते हैं हमेशा. तो चलते हैं जगदर बाबा के दरबार में. एक प्यारा सा मराठी पुष्प लेते हैं. उसके पहले चंद लाइन हमारे बाबा के नाम कहना चाहूँगा. कहते कि कोई दौलत पे नाश करता है, कोई शोहरत पे नाश करता है. कोई दौलत पे नाश करता है, कोई शोहरत पे नाश करता है, पर जिसके पास मेरे चक्रधर बाबा हो, पर जिसके पास मेरे चक्रधर बाबा हो, वो अपनी किस्मत पे नाश करता है. तो एक प्यारा सा पुष्प उस चक्रपाणी बाबा के दरबार में चलते एक मराठी पुष्प लेते हैं. कैवल्याचा दानी माझा श्री चक्रपाणी, प्रेमदान दे देवा, देवावे संविधानी.
जिंदगी में नहीं मिला जो बाबा से प्यार करता है। ताली बजाते हुए बोलो चक्रधर भगवान की अनंत जन्मात करूनिया पाप नर जन्म घेऊन देवा विसर लो साप अनंत जन्मात करूनिया पाप नर जन्म घेऊन देवा विसर लो साप अनंत जन्मात क्या भोग क्या वियोनी प्रेमदान देती मा हेवा विसन्निधान हो कैवल्याचा दानी माझा श्री चक्रपाणी प्रेमदान देते देवा हेवा विसन्निधानी ताली बजती रहती है सभी की पीछे वाले सभी लोग ताली बजाते हुए जो मामा से प्यार करते हैं सभी लोग कृपाळू तू आहे परितानी कंटाळू कृपाळू तू आहे परितानी प्रेमदान दे देवा देवा विसन्निधान हो कैवल्याचा दानी माझा श्री चक्रपाणी प्रेमदान दे देवा तुला विसन्निधानी माझा श्री चक्रपाणी प्रेमदान दे देवा देवा विसन्निधानी प्रेमदान दे देवा देवा विसन्निधानी प्रेमदान दे देवा देवा विसन्निधानी बोले चक्रधर भगवान की जय निश्चित हाथ पर सभी की बोले चक्रधर भगवान की प्रत्येक गाजलेलं मराठी पुष्प सध्या हे गाणं कैवल्याचं दानी यूट्यूबच्या माध्यमातून खूप छान गाजतंय ज्यांना रचना कुमार चिरंजीवीची आहेत आणि माझ्याकडून ते गाणं गाऊन घेतलं आपण सर्व माझ्या गाण्यांना जे प्रेम करता त्याबद्दल सर्वांचे तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद तसंच एक चक्रधर बाबांचं गीत घेऊया म्हणतात माझ्या देवासारखा देव नाही माझ्या पंथासारखा पंथ माझ्या देवासारखा देव नाही माझ्या पंथासारखा पंथ अरे माझू साधू संतासारखे संत नाहीत माझ्या ग्रंथासारखे ग्रंथ माझ्या कृष्णाची गीता साऱ्या ग्रंथाचा पाया माझ्या कृष्णाची गीता साऱ्या ग्रंथाचा पाया आणि याला वेगळं केलं तर जाई सर्वच पाया कोणी उच्च नीच नाही कोणी गरीब श्रीमंत कोणी उच्च नीच नाही कोणी गरीब श्रीमंत इथ जाती भेद नाही असा महानुभव पंथ कारण इथे बरेच लोक असे आहेत जे महानुभव पंथ नाही आहेत पण आज महानुभव पंथ म्हणजे काय आणि त्याची व्याख्या काय आज चिरंजीव दादा तुम्हाला सांगतीलच आहे तसंच एक चक्रधर बाबांचं गीत घेऊया साऱ्या देवात देव तुम्हाचा देव जाळीचा साऱ्या देवात देव तुम्हाचा देव जाळीचा देव तुम्हाचा देव जाळीचा साऱ्या देवात देव तुम्हाचा देव जाळीचा देव तुम्हाचा देव जाळीचा करू देवाचा जय जयकार देव हा सत्वाचा देव जाळीचा साऱ्या देवात देव तुम्हाचा देव जाळीचा चालू की साथ
भगवान की जय, बोल गोपाल कृष्ण भगवान की जय. मायाळू देव तो माझा देव जाडीचा. खरोखरच मराठवाड्यामध्ये चक्रधर बाबांना जीव की प्राण जपतो. ती मराठी भाषा, ती त्यांचं ते प्रेम. बाबा नवसाला पावतोय संकटी धावतो, देव हा जाडीचा, देव हा जाडीचा, देव देव देववाडीचा. आम्ही औरंगाबाद, जालना, जळगाव इथे कार्यक्रम करतो दरवर्षी. तर त्या लोकांना हिंदीपेक्षा मराठीवर त्यांचा जास्त प्रादुर्भाव आहे. त्यांना मराठी खूप आवडतं. त्या मराठीमध्ये असं काही प्रेम भरलेलं आहे त्यांचं की ते आमचे विशालजी जेव्हा त्या गाण्याची सुरुवात करतात की नवसाला पावतोय संकटी धावतोय देव हा जाडीचा, तर ते मराठी बांधव असे मुलं पंथी असे नाचत नाचत येतात, विशालजींच्या गळ्यात हार टाकतात. आणि एक वेळा नाही, दोन दोन वेळा तुमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं दिलेलं या महाराष्ट्राला हे प्रेम आहे. मराठी ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुरुवात केलेली आहे. किती लोकांना माहीत आहे की तुम्ही आम्ही जे आज मराठी बोलतो हे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची देण आहे. घेऊन येत आहेत तुम्हा सर्वांसाठी. आणि याच्या आधी जे आमच्या विशालजींनी जे चक्रपाणी बाबांचं हे कैवल्याचा दानी माझा चक्रपाणी प्रेमदान दे देवा असावे सन्निधान, या चक्रपाणी बाबांनी असं काही महान कार्य केलं या महाराष्ट्रामध्ये. मोदी साहेबांनी याच्यावर हजारो करोड खर्च केले सफाई अभियानमध्ये. पण 800 वर्षापूर्वी आमचे चक्रपाणी महाराज त्या द्वारावतीला सकाळी 4 वाजता उठून गदरी आणि गोल्या पूर्ण गल्ली पूर्ण झाडून काढत होते. आणि ते संपूर्ण घाण, गावातली संपूर्ण घाण त्या द्वारावतीच्या नदीमध्ये नेऊन टाकत होते. एक या मुख्यमंत्री साहेबांनी एक त्या पाठ्यपुस्तकामध्ये एक धडा जर दिला असताना की या सफाईचे जनक श्री चक्रपाणी, कैवल्याचा दानी श्री चक्रपाणी एक धडा जर दिला असताना तर संपूर्ण महाराष्ट्राला कळलं असतं की ज्या परब्रह्म परमेश्वराने हे कार्य 800 वर्षपूर्वी केलं ते शासनाला आज समजलं की सफाई काय आहे. म्हणून एक वेळा चक्रपाणी बाबांचा जयकारा करा बाबा. श्री चक्रपाणी महाराज की. घेऊन येत आहे मा सर्वांसाठी भजन सम्राट विशाल जगदेव. विडान अवसर घेऊ द्या गिरा, मला विजाळीला येऊ द्या गे. म्हणतात ना गर्व आहे ना माज आहे, होते चक्रधर बाबा म्हणून मी या जगात आज आहे. ना गर्व आहे ना माज आहे, होते चक्रधर बाबा म्हणून मी या जगात आज आहे. अरे महानुभव असल्याचा मला अभिमान आहे, महानुभव असल्याचा मला अभिमान आहे. कारण चक्रधर बाबा या महाराष्ट्राचीच नाही, या संपूर्ण भारताची शान आहे. तसंच एक गाजलेलं गाणं कुमार चिरंजीवांनी लिहिलेलं विडानो सर घेऊ द्या की. मला वाटतं जिथे पण आमचे कार्यक्रम होत असतील तिथे हे गाणं जर नाही होणार तर हा कार्यक्रम अपूर्ण राहील. तसंच एक गाजलेलं गीत, मला वाटतं 10 वर्ष झाले त्या गाण्याला आतापर्यंत, पण अजूनही या गाण्याचा जो रिस्पॉन्स मिळतोय तुमच्या माध्यमातून तो खरंच अनमोल आहे. तर जाऊया त्या चक्रधर बाबांच्या चरणी मराठी पुष्प विडानो सर घेऊ द्या की. विडान अवसर घेऊ द्या गिरा, मला भिजाळीला येऊ द्या की, मला भिजाळीला येऊ द्या की, चक्रधराचं दर्शन घेऊ द्या की. मला
सभी के दोनों हाथ ऊपर करके, सभी के दोनों हाथ ऊपर। भगवान ने 2 हाथ दिए क्या? चलो किसी के एक ही हाथ दिया होगा भगवान ने, एक हाथ ऊपर हुआ किसी किसी का। अब देखिए 2 हाथ। अब मीठी तालियों के साथ सभी लोग बाबा को मनाते हैं। मीडान अवसर गोपाल कृष्ण भगवान की। ज्याने धर्माचा प्रचार केला तो मोक्ष मार्गाशी गेला, ज्याने दाखवला मार्ग खरा भजा तुम्ही श्री चक्रधरा। आमच्या पूर्वजांनी साधू संतांनी आम्हाला असा एक मार्ग दाखवलेला आहे 800 वर्षापूर्वी की बाबा रे, तुम्हाला जर मोक्षाला जायचं असेल, सदैव आनंदात राहायचं असेल, आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यायचं असेल तर कलियुगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या नावांचा अवतार झालेला आहे। जे द्वापार युगामध्ये जे श्रीकृष्ण अवतार होते ते या कलियुगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार झालेला आहे। असा हा अवतार सर्व जीवासाठी परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार घेऊन सर्व जीवांना अमृत प्राशन केलेलं आहे। घेऊन येत आहेत एक सुंदर असं आमचे गोकुळचे गिरधारी यांचं भक्तिगीत दीक्षाताई। श्री द्वारिकानाथ महाराज की घेऊन येत आहेत तुम्हा सर्वांसाठी सुंदर असं कृष्णाचं
भक्तगीत दीक्षादायी.
मेरे चक्रधर मेरे श्याम या भजन संध्याच्या कलाकार सयोनीताई मिश्रा यशोदेच्या भूमिकेमध्ये तर मंजरी पांडव या मुलींनी खूप सुंदर अशी कृष्णाची भूमिका केलेली आहे आणि खरोखरच असं वाटत नव्हतं की एवढ्या या छोट्याशा गावामध्ये अशी सुंदर अशी कृष्णाची जाती होईल. आमच्या बाबांचे कलाकार बाबांनी कृष्ण बनवलेला राधा बनवलेले खूप सुंदर सुंदर असे मुलं ते आम्हाला आमच्या कृष्णाची आठवण करून देतात. सगळे जगत का एक रखवाला वृंदावन जिनका धाम है, सगळे जगत का एक रखवाला वृंदावन जिनका धाम है, वो तो गोकुल का मोरा कृष्ण कन्हैया, वो तो सबके दाता श्याम है. वो चाहे तो क्या नहीं होगा, वो चाहे तो क्या नहीं होगा, बिन बादल पानी बरसे है. अरे मनुष्य की तो बात ही छोड़ो, देवी देवता दर्शन को तरसे है, देवी देवता दर्शन को तरसे है. असे आमचे गोकुळचे गिरधारी की आमच्या नागपूरमध्ये भक्तिगीत भावगीत म्हटलं की आमच्या तुषार दादांचं खूप आदराने नाव घेतलं जातं. आणि काळी 4 मध्ये आमचे विशालजी बिलकुल लख्खा 2 कलाकार आमच्या नागपूरमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. 10 तारखेला परब्रह्म परमेश्वर चक्रधर सर यांच्या असीम कृपेने मेरे चक्रधर मेरे या श्याम ऑफिसचं उद्घाटन आहे. आमचे गुरुवर्य आचार्य वैरागी बाबा यांच्या हाताने या पवित्र ऑफिसचं उद्घाटन ठरलेलं आहे. बाबांना 10 तारखेला दंडवत आहे. बाबांना यायचं आहे आणि ते मेरे चक्रधर मेरे श्याम जे आज पंथामध्ये गाजलेली भजन संध्या की ज्याच्या आदराने जिथे लाखो लोकांमध्ये जे नाव घेतलं जातं सर्वांच्या ओटावर करोडपती सेठ दानी महादानी असे मुंबई पंजाब हरियाणा गुजरातचे सेठ ज्यांच्या नावावर मेरे चक्रधर मेरे श्याम या भजन संध्येचं नाव आहे. अशा ऑफिसचं उद्घाटन आमच्या बाबांच्या हाताने 10 तारखेला ठरलेलं आहे. म्हणून घेऊन येत आहेत एक सुंदर असं भजन आमचे तुषारदादा. एक वेळा तुषारदादांसाठी टाळ्याला गडगडाट करा बाबा. तो एक दरबार में चक्रधर बाबा के सच्चे भक्ति भाव से भक्ति करते हैं तो आप लोग साथ देंगे. दोनों हाथ ऊपर करके सभी जो भी सच्ची भक्ति करता है और जोरदार जयकारा लगाएंगे. बोले चक्रधर भगवान की, बोल कृष्ण कन्हैया लाल की. तो आपको ताली के साथ साथ देना इस भजन में. चक्रधर है निराला वो जाने वाला, चक्रधर है निराला देखो जाने वाला, सब शाम जप लेना भैरवो.
सब सुख पाए, जो बिचारे आए वो सब सुख पाए। जग 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 डोल डोल, सभी को साथ में बोलना है, तालियां बजाकर। चक्रधर 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 बोल, चक्रधर 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 बोलिए सभी। हमने सुना है यहाँ पर बच्चे सभी सच्चे भक्त हैं चक्रधर बाबा के, तो आपको भी हमारे साथ गाना है। 1 2 3 स्टार्ट। चक्रधर बोलिए, चक्रधर 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 बोल, चक्रधर 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 बोल, चक्रधर 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 बोल, जयकार लगाएंगे सभी हाथ ऊपर करके। थक गए सभी? तो देखते हैं आपकी भक्ति में कितनी शक्ति है। बोले चक्रधर बाबा की, कृष्ण कन्हैया लाल की। क्या बात है, सच्चे भक्त है यहाँ पर। तो आइए फिर से माइक। ज्याने केली मार्ग सेवा तो खरा भाग्यवंत, ज्याने केली मार्ग सेवा तो खरा भाग्यवंत, ज्ञानदानाचं कार्य केले तो खरा साधू संत। तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आमच्या सर्वज्ञांनी कधी कुणाला शाप नाही दिला, कुणाला हात दिले, कुणाला पाय दिले, कुणाला डोळे दिले, निर्धनाशी धन दिलं, निपुत्रकाशी पुत्र दिले। आणि आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या महाराष्ट्रातून उत्तरेपर्यंत निघून गेले। जाताना सुद्धा आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या रिद्धपुरातून गेले।
पहा, देवाचं प्रेम या अमरावती जिल्ह्यामध्ये खरोखरच याच्यावर तुम्ही विचार करा की जाताना आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या अमरावती जिल्ह्यामधून गेले, तेव्हाच बेलापूर कुठे आणि हा अमरावती जिल्हा कुठे, तेव्हाच आमचे आचार्य आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या देहामध्ये व्याकुळ होऊन देहभान विसरून त्या भानखडीच्या जंगलामध्ये पडले. ते भानखडीचं जंगल सुद्धा या अमरावती जिल्ह्यामध्ये. भानखड़ी के घने जंगल में बेहोश पड़े नाग देव विरह में, डोली करके माता ईसा ले आई मातृत्व में ममता छोड़. असं एक सुंदर. एक बार फिर से एक प्यारी सी हाजिरी दोनों हाथ ऊपर करके सभी लोगों की, सभी बोलो गोपाल कृष्ण भगवान की. इसके बाद चलते उस कृष्ण नगरी में, उस द्वारिका नगरी में, उस मथुरा नगरी में, जहाँ कृष्ण जी राधा जी के साथ रास लीला करते थे, मटकियाँ फोड़ते थे, माखन चुराते थे. ये तो बात है उनके बचपन की. लेकिन जब वो द्वारिका के राजा बने और एक दिन अपनी महलों के अंदर अपनी सहचारिणी रुक्मिणी के साथ जब विश्राम कर रहे थे, तभी एक प्यारा सा मित्र सुदामा जब उनसे मिलने आता है, उसी नाटिका आपको आपके सामने एक बार प्रस्तुत करते हैं. ये जो बीच में लाइन है वो थोड़ी सी छोड़ दीजिए, आप जगह छोड़ दीजिए बीच वाली. ठीक है, एक फिर से हाजिरी सभी लोगों की. बोल गोपाल कृष्ण भगवान की. आवाज नहीं आया, पहले महिलाओं की बारी. बोल गोपाल कृष्ण भगवान की. अब जितने मेरे भाई लोग हैं उनकी, बोल गोपाल कृष्ण भगवान की. देखिए, नारी किसी से कम नहीं होती है. एक बार फिर से आपको एक चांस. बोल गोपाल कृष्ण भगवान की. देखिए, इसीलिए कहते हैं नारी सब पे भारी होती है. और एक बार दोनों मिलकर प्यारी सी हाजिरी, क्योंकि बाबा के दरबार में सभी लोग समान हैं. बोल गोपाल कृष्ण भगवान की. तो उसी मथुरा नगरी में चलते हैं कृष्ण जी के साथ. राजाधिराज वसुदेव देवकी नंदन द्वारिकाधीश महाराज कृष्ण पधार रहे हैं. महाराज कृष्ण की जय हो, महाराज कृष्ण की जय हो, महाराज कृष्ण की जय हो. प्रणाम द्वारपाल, हमारी द्वारिका में सब कुशल मंगल तो है ना? जी प्रभु, भला आप जैसे राजा के होते हुए आपकी प्रजा को कोई दुख या परेशानी हो सकती है? सब कुछ कुशल मंगल है. देखो द्वारपाल, हमारी ये प्रजा हम पर ही निर्धारित है, इसलिए इनका परम ध्यान रखना ये हमारा परम कर्तव्य है. जो हो गया प्रभु, ऐसा ही होगा. अरे भाई, कोई किसी ने राजमहल का रास्ता देखा है? जब एक दिन कृष्ण अपने महलों के अंदर विश्राम कर रहे थे, तभी उनका प्यारा सा मित्र सुदामा जो उनसे मिलने आता है, उसी नाटिका को आपके सामने एक बार प्रस्तुत करते हैं. अगर किसी ने देखा है वो राजमहल का रास्ता दिखा. मुझे मेरे बचपन के दोस्त कान्हा से मिलना. क्या किसी को पता है? मुझे मेरे कान्हा से मिला दो. क्या यही वो रास्ता है जो मेरे कान्हा के राजमहल तक जाता है? बता दो, कोई मुझे मेरे कान्हा से मिला दो. फरियाद लेके आया हूँ. मुझे मेरे बाल मित्र कान्हा से मिला दो, मिला दो. कान्हा, क्या तुम्हें पता है? क्या तुम्हें पता है वो राजमहल का रास्ता जो मुझे मेरे कान्हा तक ले जाए? क्या यही वो रास्ता है
जानते भी हो ये द्वारिकाधीश का राजमहल है और यहाँ बिना अनुमति के ऐसे कोई भी प्रवेश नहीं कर सकता। जाओ यहाँ से। अरे भाई, मैं जानता हूँ कि ये कान्हा का महल है, लेकिन मुझे कान्हा के दर्शन करना है। मुझे मेरे बचपन के मित्र कान्हा से मिला दो। क्या कहा? महाराज से मिलना है? यह उनसे मिलने का उचित समय नहीं है। इस समय तो वे अपने शयन कक्ष में है। जाओ, राज दरबार के समय पे आना। अरे उन्हें बताओ कि तुम्हारा बचपन का मित्र सुदामा आया है। तुम और महाराज के मित्र, वो ठहरे द्वारिका के राजा और तुम गरीब दरिद्र ब्राह्मण। तुम्हारे सर पे तो ना ही पगड़ी है और कपड़े तो देखो फटे पुराने पहने हो और कहते हो द्वारिकाधीश तुम्हारे मित्र हैं। ये मजाक हमसे ना करो। जाओ यहाँ से। गरीबी से बुरा हाल, धर्म पत्नी के बार बार कहने पर न चाहते हुए सुदामा कृष्ण से मिलने चला। अरे महलों के अंदर जाने का प्रयास किया तो द्वारपालों ने रोका। कहाँ जा रहा है? तो सुदामा जी ने क्या फरियाद की, इस गाने के माध्यम से देखते हैं। देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के नए पे इस पास लेके आया हूँ। मेरे बचपन का यार है मेरा शाम, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ। अरे बार पालो कन्हैया से कह लो, अरे बार पालो कन्हैया से कह लो कि घर पे सुदामा गरीब आ गया है, घर पे सुदामा गरीब आ गया है। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारी महल के करीब आ गया है, तुम्हारी महल के करीब आ गया है। हरी बार पालो कह दो, बस एक बार मोह जा करके कह दो कि दिल सखावत नसीब आ गया है, कि दिल सखावत नसीब आ गया है। हरी बार पालो बाल मित्र सुदामा आया है।
ये जाके कह दो। कहा ना, बार बार कहने से समझ में नहीं आता क्या? कहा ना, जाओ यहाँ से, जाओ। तो सुनो, अब मैं भी मेरे कान्हा के दर्शन किए बगैर इस महल के बाहर ही बैठा रहूंगा। मैं नहीं जाऊंगा, मैं नहीं जाऊंगा। हे भगवान, ऐसे मिला ये ब्राह्मण तो बड़ा ही हट्टी नजर आ रहा है। मुझे मेरे कान्हा से, यहाँ से जाने का नाम ही नहीं ले रहा है। और यदि ये सच में महाराज का मित्र हुआ तो नहीं नहीं, वे तो हमें कदापि क्षमा नहीं करेंगे। लगता है इनका संदेशा महाराज तक अवश्य पहुंचाना पड़ेगा। क्या कहते हो? सुनिए ब्राह्मण जी, क्षमा चाहते हैं, हम आपका संदेशा महाराज तक अवश्य पहुंचाएंगे, मगर तनिक आप यही द्वार पर रुकिए। ठीक है, जल्दी जाओ, जल्दी। कान्हा, मुझे मेरे कान्हा से मिलना है। महाराज की जय हो। प्रभु, द्वार पर एक ब्राह्मण आए हैं और आपसे मिलने की अनुमति चाहते हैं। द्वारपाल, हमसे मिलने के लिए ब्राह्मणों को अनुमति कब से मांगनी पड़ी? अरे हमारे तो द्वार उनके लिए सदैव खुले हैं। जी प्रभु, क्षमा चाहता हूँ, मगर किंतु वो ब्राह्मण कोई साधारण नहीं लगता। उसे देखते हुए यही नहीं लगता कि वो द्वारिका से है। लगता है किसी दूसरे कहीं दूर प्रांत से आया है। बड़ा ही विकसित सा प्राणी नजर आता है और मुझे तो वो आधा पागल सा लगता है। पागल? अरे तुमने उसमें ऐसा क्या देख लिया कि तुम्हें वो पागल नजर आ रहा है? क्योंकि प्रभु वो बात ही कुछ पागलों जैसी कर रहा है। कहता है कि आपका बचपन का मित्र है, आपका बाल सखा है। हमारा बाल सखा? हमारा बचपन का मित्र? अरे पर वो कहाँ से आया है? अपना धाम तो बताया होगा, कुछ ना कुछ नाम तो बताया होगा। जी प्रभु, शायद गोकुल नगरी से आया है और नाम हाँ सुदामा बता रहा है प्रभु, सुदामा। क्या? हमारा मित्र सुदामा, हमारा बाल सखा सुदामा आया है? वो हमसे मिलने यहाँ आया है? द्वारपाल, तुम यहीं ठहरो, हम स्वयं जाएंगे अपने मित्र को लेने। सुदामा, सुदामा, सुदामा। सुनते दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। कि सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा, हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा। ये मेहमान कैसा अजीब आ गया है, ये मेहमान कैसा अजीब आ गया है। हरी बार पालो सुदामा, वहाँ गोकुल में हमारे सभी मित्र कैसे हैं? मैं सभी को बहुत याद करता था। मैं तुम्हें भी याद करता था। सुदामा, हमारे
तो आपको नहीं भेजा होगा, जरूर हमारे लिए कोई ना कोई उपहार भेजा होगा। देखो सुदामा, हम जानते हैं तुम बचपन से ही बड़े लालची हो। क्या भेजा है भाभी जी ने, हमें बताइए, बताइए, अरे बताइए, कहाँ छुपाया है, अरे बताइए, अरे बताइए। सुदामा के पोहे, सुदामा, ये दुनिया की सबसे अनमोल उपहार है जो तुमने मेरे लिए लाए हो। आओ सुदामा, आओ, विराजमान हो, विराजो सुदामा। बराबर में अपने सुदामा बैठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। बराबर के अपने सुदामा बैठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। बराबर के अपने सुदामा बैठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा मेरे करीब आ गया है, खुशी का समा मेरे करीब आ गया है, खुशी का समा मेरे करीब आ गया है। बोल गोपाल कृष्ण भगवान की बड़ी तालियों के साथ सभी लोग साथ में कृष्ण जी का नाम जप करते हैं। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो बोलो गोपाल गोविंद बोलो गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल। हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। इसके बाद चलते हैं एक प्यारा सा पुष्प